दुर्गापूर ऊर्जानगर संघर्ष समिती तसेच संविधान रक्षक समितीतर्फे अजितदादा पवार यांना देण्यात आली भावपूर्ण श्रद्धांजली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे 28 जानेवारीला विमान अपघातात दुःखद निधन झाले। तसेच त्या विमानातील 4 कर्मचाऱ्यांचे सुद्धा दुःखद निधन झाले। त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून दिनांक 30 जानेवारीला दुर्गापूर ऊर्जानगर संघर्ष समिती तसेच ऊर्जानगर दुर्गापूर संविधान रक्षक समितीतर्फे श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। समाजाच्या वतीनं अजितदादा पवार या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्या अकाली निधनाने या महाराष्ट्रावरती शोककळा पसरली आणि या शोककळेमध्ये आपण सर्वजण त्यांच्या परिवारास आणि त्यांच्यासोबत गेलेले जे 4 लोक आहेत त्यांच्या परिवाराला सुद्धा भगवंताच्या चरणी त्यांना सुख शांती लाभो, त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याचं बळ देवो आणि त्यांच्या परिवाराचं पुढील आयुष्य उज्ज्वल हो। अशाच प्रकारची आपण दुर्गापूर ऊर्जानगर परिसरातील संपूर्ण नागरिकांच्या तर्फे सर्व पक्षीयांतर्फे आपण भगवंताच्या चरणी कामना करू। लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार 28 तारखेला विमान अपघातामध्ये दुःखद दुर्दैवी निधन झालं। त्यांच्यासोबत जाधव साहेब, पाठक साहेब, माली मॅडम आणि कपूर असे एका विमानामध्ये प्रवास करत असले आहे आणि तिथे त्यांचं दुःखद निधन झालं आणि सर्व महाराष्ट्रावर आघात झाला आणि एक चांगल्या नेत्याला पूर्ण महाराष्ट्र मुकला आणि अजितदादांना आम्ही श्रद्धांजली देण्याकरिता दुर्गापूर ऊर्जानगर येथील सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते यांनी सर्वांनी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला आणि सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली।